चालू राहतात, इलेक्ट्रिसिटी चालू राहते आणि म्हणून ह्या आगी लागतात. शहर विकास विभागाचा 4था माळा हा जवळजवळ 60% अनधिकृत आहे. शहर विकास विभागच नव्हे तर ठाणे महानगरपालिकेचे ग्राउंड पासून बेसमेंट पासून 3ऱ्या-4थ्या माळ्यापर्यंत जेवढे माळे आहेत त्याच्यामध्ये बाहेरून टेरेस दिलेल्या होत्या. जेव्हा लहानपणी मी जायचो, मला आठवत आहे, मनोहर साळवी महापौर होते आणि त्यावेळेस मी लहानपणी जायचो. आमचे सतीश प्रधान महापौर होते, मनोहर साळवी महापौर होते. जेव्हा या इमारतीचं उद्घाटन झालं होतं तेव्हा पूर्ण टेरेस उघड्या होत्या. त्या टेरेस का उघड्या ठेवल्या होत्या? आग लागली तर ते टेरेसवरती पॅरापेटवर जाता येईल आपल्याला आजूबाजूला. आज या टेरेस बंदिस्त केलेल्या आहेत सगळीकडेच. म्हणजे 4थ्या माळ्यावर शहर विकास विभागाने जिथे नेहर बसतात टीडीओचे ते टेरेस होतं, सुनील पाटील बसतात ते टेरेस होतं, साईडला जिथे आता अतुल भोळे बसतात ते टेरेस होतं, मागची बाजू जिथे बेंडाळे बसायची किंवा आता पाडगावकर बसतात ते टेरेस होतं. पण ते टेरेस या लोकांनी बंदिस्त केलेलं आहे आणि पत्रे टाकलेले आहेत. पत्रे टाकून टेरेस बंद केलेले आहेत. बघा, ज्या जुन्या इमारती आहेत, कुठल्याही जगातल्या जुन्या इमारती होतात तेव्हा लिकेजमुळे पत्रे टाकायची परवानगी दिली जाते वरती. पण ह्युमन हॅबिटेट त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये भोगवाटा नाही करू शकत. बंदिस्त करून तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही. इमारतीवर पत्रे समजू शकतो, पण पत्रे टाकल्यानंतर बाजूने भिंती बांधणं आणि एसीबीसी लावणं आणि भोगवट, त्याच्यामुळे ही कालची आग हिचं प्रमुख कारण आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काही ठराविकच सभागृह आहेत त्या मंजूर नकाशामध्ये. एक नरेंद्र बल्लाळ सभागृह, एक बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह आणि एक स्टँडिंग कमिटीचा सभागृह. इतर सगळे सभागृह ही सभागृह नाही आहेत, अनधिकृतरित्या बंद केलेले आहेत. इव्हन पदाधिकाऱ्यांची कॅबिन सुद्धा, सभागृह नेते असतील, विरोधी पक्ष नेते असतील, गटनेते असतील, या कॅबिन बंद केलेल्या त्या अनधिकृत आहेत. ह्यांचा कुठेही लेखाजोखा मंजूर नकाशामध्ये नाही. ह्याच्यावर जर लाखो रुपये खर्च केला जातो, महासभेची मंजुरी घेतली जरी असली, महासभेची मंजुरी जरी असली, परंतु जर टीडीओ मध्ये तुम्ही प्लॅन नकाशा पाहिला तर टीडीओ मध्ये यांची मंजुरी नाही. इव्हन आयुक्तांचं कॅबिन पूर्वेकडून पश्चिमेला नेलं. आता जे आपले आयुक्त राहतात त्यांची काही चुकी नाही, पण आयुक्त दालन मोकळं असावं सगळं. 3रा माळा बघा कसा मोकळा आहे सगळा. मी बघाल 3रा माळा बांधकाम खातं सगळं मोकळं आहे. कॅफोचं सगळं मोकळं आहे. आज गेलात की सचिवांचं सगळं मोकळं आहे. तसं मोकळं असायला पाहिजे. फक्त ठराविकच कॅबिन्सना मंजुरी ती दिली गेलेली आहे. तुम्ही आराखड्यात जर पाहिलं मंजूर नकाशाचा, त्यामुळे 4था माळा पूर्णपणे अनधिकृत असल्यामुळे जे नकाशे मंजूर करतात इतरांचे, अख्ख्या आपल्या ठाणे शहरामध्ये जे डीपी मंजूर करतात ते अनधिकृत बांधकामांमध्ये वास्तव्य करतात. हे मूळ कारण आहे आग लागण्याचं किंवा आग फोफावण्याचं. आणि उद्या जीवितहानी झाली असती त्याला कोण जबाबदार? आमची प्रमुख मागणी आहे की या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर ते एक टेरेस मोकळे केले पाहिजे किंवा त्यांना दुसरीकडे द्या. शिक्षण मंडळ कसं तिकडे 19 नंबर शाळेत टाकलं, यांना दुसरीकडे द्या. हे इकडे बसून उगीच दिवसभर बसतात, एसी लावतात आणि काल कसे घाबरलेले होते. घाबरायची वेळ का आली? आज सगळे राजकीय पुढारी तिकडे जाऊन आले, काल बघून आले. कुठल्या राजकीय पुढाऱ्याला असं वाटलं का या आगीची कारणं शोधावी? अजिबात वाटलं नाही. या आगीची कारणं हीच आहे. संपूर्ण इमारत बंदिस्त करून टाकली आहे ठाणे महानगरपालिका. तुमचं पत्रकार कक्ष आहे, पत्रकार कक्षाच्या बाहेर टेरेस ठेवलेली आहे. ठेवली की नाही? लॉबी ठेवलेली आहे की नाही? समोर ती एक पत्रकार ती मोठी लॉबी ठेवलेली, बाहेर टेरेस ठेवलंय. तसंच 2ऱ्या माळ्यावर पण टेरेस आहे, 3ऱ्या माळ्यावर पण टेरेस आहे. हे टेरेस बंदिस्त केले. जिथे अशोक बुरकुलेंची कॅबिन आहे ना, मनीष जोशीविषयी, ते टेरेस होते. ते टेरेस कव्हर केलं. तुम्ही वरतून बाहेरून जर बघितलं तर सगळीकडे पत्रे लावलेले आहेत. वरती जर गेलात समोरच्या बिल्डिंगमध्ये, तुम्ही त्या सरोवरमध्ये वरतून तुम्ही टेरेसवर जाऊन बघा, सगळे पत्रे लावलेले. पत्रे जर इलिगल, पत्रे लावून बंदिस्त करणं, पत्रे लिगल असतील समजा पावसाचा वेदर शेड वगैरे गळू नये म्हणून, पण बंदिस्त करून तिथे एसीबीसी लावणं हे बेकायदेशीर आहे. खाली बेसमेंट पण बेकायदेशीर आहे. उद्या जर आग लागली, न चाला दुर्दैवाने जर आग लागली तर लोकांना बाहेर पळता येणार नाही, मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. आयुक्तांना माझी विनंती आहे काँग्रेसची, आम्ही निवेदन देणार आहोत की ते लवकरात लवकर सगळे जे बंदिस्त केलेले आहेत दालनं मोकळी करा. पदाधिकाऱ्यांचे पण कॅबिन जर तुम्ही योग्य ठिकाणी बांधले असतील तर ते रेग्युलराइज करून घ्या, मंजूर करून घ्या शहर विकास विभागाकडून. त्याचा शेरा घ्या शहर विकास विभागाचा.
कारण का ज्या पद्धतीने कार्यकर्ते बसलेले असतात, उद्या एखादा मोठा भडका उडाला तिकडनं बाहेर पडायला आहे म्हणून 4 रस्ते, त्या इमारत एवढी सुंदर बांधली होती शशिकांत देशमुख आणि गुप्तेंनी की 4-5 बाग तिकडनं खालून याच्याकडनं त्या जी याची ऑक्टोची कॅबिन होती तिकडनं सगळीकडून मोकळे ठेवलेली होती. इव्हन जी ही आहे ना टॅक्सचं किंवा CFC तिथूनही मोकळे दरवाजे होते, सगळे बंद केलेले. हा एक मुद्दा. दुसरा गावदेवी मैदान, गावदेवी मार्केट बेसिकली ह्याच्यामध्ये टेरेस होत्या, पॅरापेट वॉल्स, त्या सगळ्या पॅरापेट वॉल्स बंद केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये भाजी मंडई होती, भाजी मंडई असताना कपडेवाल्यांना जागा देणे मूळ कारण याचं कपडे होते म्हणून आग लागली. भाजी असती तर भाजीमध्ये रात्री पाणी मारतात, भाजीवाले पाणी मारतात, गोणी ठेवतात, एवढी आग भडकलीच नसते. आणखीन एक माहिती मला अशी मिळाली आहे की तिथे 15 ते 20 लाख लोक 20 लोक झोपायचे. नक्की ते जिवंत आहेत, पळून गेले का मेले का त्याच्यात त्यांची हाडबिडं जळून गेली हे तपासणं फार गरजेचं आहे. 15-20 लोक तिथे झोपायची. मला असंही कळतं की त्या कपडेवाल्यांकडनं महेश आयर हप्ता घ्यायचा सगळ्यांकडनं, का त्याने तिथे ती बेकायदेशीर दिलेली होती. आणि तिथला एक स्थानिक नगरसेवक सुद्धा हप्ते घ्यायचा, अजूनही तो नगरसेवक आहे, तो हप्ता घ्यायचा. त्यांची तिथे ती दुकानं दिलेली आहेत, त्यांनी ही दुकानं सगळी यांना दिलेली आहेत, कपडेवाल्यांना दिलेली. ही दुकानं वस्तू कपडेवाल्यांना देऊ शकत नाही, ती भाजी मंडई आहे. तिथे आता DDR कार्यालयाला जागा दिली आहे, चुकीच्या पद्धतीने दिली आहे. वरती आणखीन जागा दिली आहे, चुकीच्या पद्धतीने दिली. ती संपूर्णपणे भाजी मंडई आहे, वरती खाली पूर्ण भाजी मंडई म्हणून त्या गावदेवी मार्केटचं रिझर्वेशन आहे. भाजी मंडई म्हणूनच रिझर्वेशन आहे. जसं मार्केटमध्ये रिझर्वेशन आहे, मार्केटचं रिझर्वेशन, तशी ती भाजी मंडई म्हणूनच रिझर्वेशन आहे. मला असं कळतंय की वेगवेगळे अधिकारी, सहाय्यक आयुक्त असतील, उपायुक्त असतील, पोलीस अधिकारी असतील, यांना तिथून 10 लाखाचा दर महिन्याला हप्ता जातो. कोट करून घ्या, 10 लाखाचा हप्ता जातो. त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी या सगळ्या प्रकरणाची झाली पाहिजे. जी लोक मेली, आता गेली 2 कर्मचारी, आज हे राजकीय पुढारी गेले, 10 लाखाचे चेक दिले. गेलेला माणूस परत येऊ शकतो का मनोज? तुम्ही आणि आम्ही परत येऊ शकतो का? मग का झालं? वारंवार जर ही आग लागते, का झालं? आज 2 माणसं मेली, 15 माणसं गायब आहेत. ती 15 माणसं कोण होती झोपायची तिकडे? तिथे कोणाचे गाळे आहेत? त्या नगरसेवकाची किती गाळे आहेत? त्या महेश आयरने दिलेले किती गाळे आहेत? सगळं तपासणं गरजेचं आहे. त्यामुळे नौपाडा पोलीस स्टेशनने सहाय्यक आयुक्त नौपाडा, उपायुक्त नौपाडा, उपायुक्त अतिक्रमण, स्थावर मालमत्ता, सहाय्यक आयुक्त पूर्वीचे, आत्ताचे नाही, त्यांना विचारणं काय माहिती नाही, सोनावणे पूर्वीचे, यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. यांच्याच या सगळ्या चुकांमुळे आज तिथे 2 लोकांचा निष्पाप बळी गेला. आज जर ती लोक तिथं पॅरापेट वॉल किंवा टेरेस असती तर बाहेर जाऊन उभे राहू शकले असते, धुरात त्यांचा जीव कोंडला नसता. ह्या फायर ब्रिगेडवाल्याचा आणि जो आरक्षक होता ते बाहेर जाऊन टेरेसवर उभे राहू शकले असते ना. आम्ही त्या झोपडी आहे आमची, तरी आम्ही दरवाजा ठेवला. बाहेर टेरेस दिलेल्या होत्या तिकडे, तुम्ही मंजूर नकाशा बघा, बाहेर टेरेस दिलेल्या आहेत. सगळ्या टेरेस पण बंद करून ठेवतात. ती टेरेस पण बंद म्हणजे लोक वरती जाऊ शकली असती ना. ती नशीब रात्री आग लागली, ती दिवसा लागली असते. तुम्ही तिकडे बघा, बाजार सगळा संपूर्ण बाजार, पाठचा रस्ता ऑक्युपाईड आहे 9 मीटर 6 मीटर, लेफ्ट साईडचा रस्ता ऑक्युपाईड आहे 9 मीटर 4 मीटर. ऍक्च्युली हा 9 मीटरचा रोड आहे तो, ते दोन्ही 9 मीटरचे रोड आहेत मंजूर नकाशामध्ये, पण तिथे दुकानं बांधून दिली आहेत परत. आणि तो 3 मीटर रस्ता केलाय. ते 9 मीटरचे रस्ते आहेत. एक लेफ्टने जो जातो येतं आणि मागच्या बाजूला जिथे मंदिर आहे ते 9 मीटरचे रस्ते आहेत. 9 मीटरचे रस्ते आहेत. आणीबाणीच्या काळामध्ये कसं होणार? आणि त्यामुळे आज कळवा हॉस्पिटल असेल, माझी मागणी आहे कळवा हॉस्पिटलमध्ये 24 तास बंब ठेवावा, 24 तास फायर ब्रिगेडचा बंब ठेवावा. कारण का उद्या कळवा हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे गरमी वाढली, ग्लोबल वॉर्मिंग आहे, प्रचंड गरमा होतोय. शॉर्ट सर्किट 2-2 मिनिटात AC भरले जातात, शॉर्ट सर्किट होतं कुठेही. शॉर्ट सर्किट माझ्या घरात काल परवा शॉर्ट सर्किट झालं, वीज चालू राहिलं बटन रात्रभर, सकाळी स्विच जळून गेला. त्यामुळे तिथे हजारो रुग्ण असतात कळवा हॉस्पिटलमध्ये. शाळा आहेत, तत्पर राहावं. आणि ते जे फायर ब्रिगेडचे जवान आहेत, 1 मिनिट, फायर ब्रिगेडचे जे जवान आहेत त्यांना कृपया चांगली ट्रेनिंग द्या. त्यांना तिथे बेहाल करू नका. ते तिथे जे राहत आहेत ते बघा, बटन उघडे ठेवून बसले. हे अधिकारी AC मध्ये बसतात,
सगळे अधिकारी. सुनील पाटील बोलतो मला नकाशाच माहिती आहे. सुनील पाटीलला मी काल विचारलं आपली बिल्डिंग मंजूर आहे का आपला शहर विकास बोलतो मला तपासावं लागेल. ही शौकांतिका आहे. प्रमोद निंबाळकरांना काल फोन केला. प्रमोद निंबाळकर बोलतो सुरुवातीला बिल्डिंग इलिगल होती, आम्ही ती मंजूर करून घेतली. मंजूर केली म्हणजे काय केलं बेसिक. आणि जर मंजूर झालेली आहे मग त्याच्यातले खाच कळगे सीएफओ काय करतो, झोपतो का? सीएफओने तर जायला नको गावदेवी मैदानला किंवा कळवा हॉस्पिटलला, जिथे शाळा आहेत. आता मुलांच्या शाळा सुरू होणार, तिथे आग लागली तर ही सगळी बंदिस्त केलेली सरकारी दालनं जी आहेत ही खुली केली पाहिजेत. यांचे जे काळे धंद्यांचे व्यवहार आहेत अँटी चेंबर सगळे बंद केले पाहिजेत. मंत्रालयात बघा असे कॅबिन्स आहेत, तिथे बघा तुम्ही त्या पीओ ह्याच्यामध्ये असे कॅबिन्स आहेत. बसा ना उघड्यावर, आम्ही कसे बसतो उघड्यावर. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. शहर विकास विभागाच्या याची आगीची आणि ते बांधकामाची पूर्ण ती बिल्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट करून ठाणे महानगरपालिकेचे जे इलिगल बांधकाम आहेत ती पहिली स्वतःपासून प्रॅक्टिस बिफोर यू प्रीच. महापालिका दुसऱ्यांचं तोडायला जाते. महापालिकेने स्वतःपासून सुरुवात करावी. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आयुक्तांना माझी विनंती आहे, अन्यथा इथे ठिय्या आंदोलन घेणार आम्ही आणि ऑडिट झालं पाहिजे. त्या इमर्जन्सी नाही तर महासभा आहे त्या दिवशी तिकडे बसून राहणार मी. तुम्हाला सांगतो काँग्रेस तिथे रस्त्यावरती बसणार आणि आंदोलन करणार. ते गावदेवीचं सुद्धा आम्ही उद्या निवेदन देणार आहोत. नौपाड्याला सुद्धा या इमारतीबाबत आणि त्या इमारतीबाबत आयुक्तांना पण देणार आणि त्या इमारतीबाबत पण आयुक्तांना देणार आणि पोलीस आयुक्तांना देणार. ही सखोल चौकशी झाली पाहिजे. बोला पण साहेब, एवढी मोठी महापालिका आहे, तिकडे फायर इक्विपमेंट नव्हते का त्या टायमाला एवढी मोठी आग? एक्झॅक्टली नाहीच आहेत ना. उद्या तुम्ही तिथे पत्रकार कक्ष तुम्हाला बनवून दिलाय, फायर इक्विपमेंट एकतरी आहे का सांगा मला. कुठे मला फायर इक्विपमेंट दाखवा. फायर इक्विपमेंटसाठी पैसेच नाही त्यांच्याकडे, विकून बसले ठाणं. तुम्ही फायरचा बजेट काढा ना. आता तुम्ही बजेटला बसला होता, बजेटचा अभ्यास करा. मला झाडं तिकडे सडत पडली आहेत नर्सरीमध्ये. झाडं काल मी नर्सरीत गेलो तिकडे महापालिकेच्या, पाणी नाही 15 दिवस. पर्यावरण जागतिक पर्यावरण दिवस होता, पाणी नव्हतं तिकडे, झाडं सुकली आहेत. ही परिस्थिती महानगरपालिकेची आहे. सगळी डिवायडरमधली झाडं सुकली आहेत, सगळी गार्डनमधली झाडं सुकली आहेत. नाले सफाई योग्य तऱ्हेने होत नाही. अजून नगरसेवक निधीचा पत्ता नाही. संडासं भीमनगरमधली आमच्या प्रभागातली संडासं उघड्यावर पडली आहेत. 2-3 वर्ष झाली काम सुरू करून निधी येत नसल्यामुळे शासनाचा अर्धवट पडून गेले. ही महापालिका बेहाल झालेली आहे. मेट्रो सुरू नाही, डब्बा उघडा करून गेले. तिकडं डब्यातून गेले आपले फडणवीस आणि आमचे 2 नेते. कुठे तो डब्बा? तो डब्बा तिकडे धुळकात पडला बघा, झाकून ठेवला. या सगळ्या गोष्टी बघा. इलेक्शन इज नॉट आवर क्रायटेरिया. जिथे चुकीचं होत असेल तिथे आवाज उठवणं काँग्रेसचं काम आहे. म्हणून ह्या प्रमुख मागण्या आहेत आमच्या. स्ट्रक्चरल ऑडिट बिल्डिंगचं झालं पाहिजे. जे अनधिकृत शहर विकासचा भाग आहे आणि इतर सगळे भाग आहेत ते काढले पाहिजेत. पदाधिकाऱ्यांचे कॅबिन्स जर लिगल असतील तर इलिगल असतील, अशाच बांधलेले असतील ते लिगल करून घ्या. हरकत नाही, ते का तोडा असं आम्ही म्हणणार नाही. पण पदाधिकाऱ्यांनी याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आणि गावदेवी मार्केट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्या अधिकाऱ्यांवर दाखल झाला पाहिजे. सखोल चौकशी. तिथे लोक मेली आहेत, आणखी लोक मेली आहेत का नाही हे तपासलं गेलं पाहिजे. जोपर्यंत त्या पूर्ण इमारतीचा हे होत नाही. आणि यापुढे तिथे फक्त भाजीवाल्यांनाच, भाजी मंडी आहे तर भाजीवाल्यांनाच तिथे बसवायचं. कपडे बिपडेवाले दिसले तर आम्ही उचलून फेकून देणार काँग्रेसवाले घुसून.